पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आहे मेथी टोस्ट. मेथी टोस्ट. हे कसं काय सुचलं बाबा तुम्हाला? हे सासूबाईंची माझ्या रेसिपी आहे. बर, त्यांनी शिकवलेली रेसिपी आहे. ओके. साहित्य सांगता मला काय काय? साहित्य ब्रेड, मेथी, दही, डाळीचं पीठ, तांदूळाची पिठी, थोडीशी कोथिंबीर, धन्या जिऱ्याची पावडर, वाटलेली मिरची, मीठ आणि वरती लावायला काजू. काजू म्हणजे हे माझे काजू आणि हे त्यांचे काजू. हे तुमचे वेगळे आहेतच. ते त्यांचे काजू. हा, त्यांचे काजू. ओके. साहित्य बघितलेलं. आता जाऊया कृतीकडे. आपल्याला हे कालवायला एक बाउल लागेल. आधी मेथी घ्यायची थोडीशी. हे हातानेच आपल्याला करायला लागेल. नाही, हे सुद्धा हातानेच करावं लागतं. हे तुमच्या हाताने चालू दे. ह्याच्यात डाळीचं पीठ घालायचं. 3 चमचे डाळीचं पीठ असेल तर साधारणतः 1 चमचाभर तांदूळाची पिठी, धन्या जिऱ्याची पावडर, स्वादासाठी कोथिंबीर पण. हे इंटरेस्टिंग आहे. पण वाटलेली मिरची. कोणाला तिखट आवडत असेल त्याने तिखट जास्त घालावं. चवीपुरता. चवीपुरता हा फार महत्वाचा शब्द आहे. काही काही आठवणीपुरता होतो तो. आठवणीपुरता असता का बरं? चवीपुरता असं काय? काल मी एवढी मिरची घालली असं नाही. आठवण नाही येतं का मग? आणि मग ह्याच्यात पाणी घालायचं नाहीये कालवताना. बर. दहीच घालायचंय. दही घालताना जसं लागेल तसं घालायचं. अच्छा, वाढवत नाही सर जर गरज पडली तर. गरजेप्रमाणे. हे असं साधारणतः याची कन्सिस्टन्सी या पिठाची ही अशी पाहिजे. बर. हे कालवून झालं की आपल्याला आवडणारा शेप ब्रेडचा कापायचा. बर. बरं, आता तेल जे तुम्ही तापत ठेवलं ते कडकडीत लागणार का मीडियम चालेल? ते साधारणतः मध्यम तापलेलं पाहिजे. ह्याच्यावरती या ब्रेडच्या कापलेल्या स्लाइस वरती हे एका बाजूनी हे लावायचंय असं. बर. लावू का त्याच्यावर? हो, त्याच्यावर ते लावायचे. आणि मग हे थोडा गॅस मोठा केला तरी चालेल. हा, मोठाच आहे. क्या बात आहे. आता आपण हे कशाबरोबर खाऊ शकतो ना? सॉस बेस? कुठलंही सॉस किंवा आपली कुठलीही हिरवी चटणी ह्याच्यावर आपण. ओके. हे दोन्ही बाजूनी तळायचे. आता ही रेसिपी झाल्यानंतर तुमचं काम काय? लिहून घ्यायचं. लिहून म्हणजे काय? साहित्य आणि कृती हे लिहून घ्यायचं. लिहून घ्या. मेथी टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइस, मेथी, दही, बेसन, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, धणे जिरे पूड, मिरची पेस्ट, मीठ आणि काजू. कृती: प्रथम एका बाउल मध्ये मेथीची भाजी घेऊन त्यामध्ये बेसन, तांदळाचं पीठ, धणे जिरे पूड, कोथिंबीर, मिरची पेस्ट आणि दही घालून बॅटर एकजीव करून घ्यावं. ब्रेड स्लाइसना हे बॅटर लावून घ्यावं. वरून काजू लावून मेथी टोस्ट तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत.